कर्जमाफीमधील जाचकाटी आणि पीक विमा संदर्भात शेतकऱ्यांना मिळालेली तुटपुंजी मदत यावरून आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडाडून टीका केली असून देवाच्या दारात देखील मुख्यमंत्री खोटं बोलले असल्याचं आमदार रोहित पवार यांनी सांगितलं। यासोबतच सीआयडी आणि सीबीआय या दोन्ही यंत्रणा फुसक्या असून त्या सरकारच्या इशाऱ्यावर काम करतात आणि मुख्यमंत्र्यांना सर्वच मंत्री आणि आमदार घाबरतात, त्यामुळे त्यांच्या समोर बोलण्याची कोणाचीही हिंमत होत नाही असा देखील टोला आमदार रोहित पवार यांनी लगावलाय। लातूर येथे आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते। नेमकं काय म्हणलेत रोहित पवार पाहूयात। या महाराष्ट्रातून लाखो करोडो लोक दरवर्षी विठोबारायाचं दर्शन घेण्यासाठी तिथे येत असतात, चांगल्या भावनेतून येत असतात। सामान्य परिवारातल्या लोकांना कधीही तिथे जाऊन खोटं बोलणं, चुकीचं बोलणं याचं धाडस कधी होत नाही। काही दिवसांपूर्वी मी व माझ्याबरोबर 25 लोक अन्नत्याग आंदोलन तिथं करत होतो। कर्जमाफीची घोषणा झाली, चला त्या GR मध्ये अनेक त्रुटी आहेत, प्रामुख्याने 3 त्रुटी आहेत, ज्याच्यामध्ये 2019च्या कर्जमाफीची लिंकिंग करणं असेल, 50,000चं लिमिट ठेवणं असेल आणि रेग्युलर असणारे जे शेतकरी आहेत त्यांना 25-26 आणि 26-27 ही अट टाकणं असेल, असे 3 मुद्दे अतिशय महत्त्वाचे त्या कर्जमाफीच्या योजनेमध्ये आहेत। एक तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलं, त्या 3 अटी असल्यामुळे 70% शेतकऱ्यांवर अन्याय होणार असं आम्हा सगळ्यांना तिथं लोकांवर जर अन्याय होणार असेल तर कुठं ना कुठंतरी एवढ्या मोठ्या महामानवाच्या नावाचा अपमान हे सरकार करून पाहते। आणि आम्हाला जेव्हा तिथं आंदोलन सोडत असताना महाजन साहेबांनी सरकारच्या वतीने शब्द दिला आणि तो असाच दिला नाही। तिथं आम्ही जेव्हा पत्रकारांशी बोलत होतो तेव्हा त्यांनी तिथं मुख्यमंत्री साहेबांना फोन केला आणि फोनवर वेळ आपण 22 तारखेच्या आधीची, म्हणजे अधिवेशन सुरू व्हायच्या आधीची आपण तिथं देऊ असा शब्द मुख्यमंत्री साहेबांनी दिला, महाजन साहेबांनी दिला आणि त्यानंतर मग सामान्य परिवारातल्या एका वारकरी संप्रदायाच्या व्यक्तीकडनं, कुटुंबाकडनं आम्ही आमचं आंदोलन तिथं सोडलं। पण 22 तारखेपर्यंत आम्हाला निरोप नाही। 22 तारखेला स्वतः मी जेव्हा अधिवेशनामध्ये गेलो तिथपर्यंत निरोप न मला, न शेतकरी नेत्यांना, न कोणाला तिथं मिळाला। जर पंढरपूरच्या पावनभूमीमध्ये दिलेला शब्द पाळला जात नसेल तर मग अधिवेशनामध्ये याच्याबद्दलची चर्चा होऊन सुद्धा काही उपयोग नाही असं आम्हाला वाटलं। आम्ही जेव्हा इथं लोकांमध्ये फिरत होतो तेव्हा आमचे काही नेते, जयंत पाटील साहेब असतील व काही उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचे आमदार सुद्धा तिथं बोलण्याचा प्रयत्न करत होते, बोलत होते। पण जे भरणे मामा जे कृषी मंत्री आहेत त्यांच्याकडनं असणारं उत्तर व त्याच्याचबरोबर आपले सहकार मंत्री पाटील साहेब त्यांच्याकडनं आलेलं उत्तर अतिशय थातूर मातूर उत्तर त्यांनी दिलं होतं आणि कुठेतरी ते अप्रत्यक्षपणे हे सांगायचा प्रयत्न करत होते जे काय आहे ते मुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये आहे। सत्तेतले आमदार सुद्धा जेव्हा बोलत होते तेव्हा आमच्यावर टीका केली, सगळं झालं आणि शेवटी येऊन ते एवढंच म्हणायचे 2019ची अट काढली तर बरं राहील। म्हणजे झालं असे, सत्तेत असणाऱ्या आमदारांमध्ये सुद्धा कुठं ताकद राहिली नाही असं मला वाटतं। मुख्यमंत्री साहेबांना सगळेच घाबरतात आणि मग शेतकऱ्यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी लढायला दुर्दैवाने तिथं कुणी तयार नाही अशी भावना आहे। विरोधातले लढतात पण सत्तेतल्या बाबतीत मी बोलतो, मग शेवटी आमच्यासमोर दुसरा कुठला पर्याय राहिला नाही। मराठवाड्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही जाऊन शेतकऱ्याशी, पदाधिकाऱ्याशी तिथं बोलतोय। धाराशिव सकाळी झाला, आता लातूर आणि संध्याकाळी नांदेड असे सर्व 8च्या 8 जिल्हे झाल्यानंतर ते 29 तारखेला सकाळी 10:30 वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या वतीने खूप मोठं आंदोलन आम्ही उभं करणार आहोत। आणि जोपर्यंत सरकारकडनं अधिवेशनात, कारण का आंदोलन होणार छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि अधिवेशन त्या दिवशी सकाळी मुंबईमध्ये सुरू असेल, जोपर्यंत त्यांच्याकडनं शब्द दिला जात नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनाला उठणार नाही अशी भूमिका तिथं आम्ही सर्वांनी मिळून तिथं घेतलेली आहे। याच्यातच बोलत असताना सत्तेतले अनेक नेते बोलतात की जेव्हा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता, अतिवृष्टी झाली होती, तेव्हा आम्ही खूप मोठं पॅकेज हे जाहीर केलं होतं। तुम्हाला आठवत असेल 31,000 कोटीचं पॅकेज जाहीर झालं होतं, तेव्हा लातूर जिल्ह्याचं पण खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। आपण जर बघितलं तर त्या काळामध्ये 5-1 लाख हेक्टरवर या आपल्या जिल्ह्यामध्ये नुकसान झालं होतं आणि त्यावेळेस आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती कुठेतरी सरकारकडनं मोठ्या प्रमाणात मदत ही दिली जावी। जर ट्रिगर असले असते
म्हणजे जी पीक विमा योजना जी पूर्वी 1 रुपयामध्ये मिळत होती, जी 2025ला बंद केली गेली, ती जर असली असती, लातूर जिल्ह्यात मध्ये असणाऱ्या शेतकऱ्याला कमीत कमी 1500 कोटी रुपये हे विमा कंपनीकडनं मिळू शकले असते. पण दुर्दैवाने चारीच्या चारी ट्रिगर काढले. आम्ही अधिवेशनात भांडलो, लढलो, पण आमचं कुठेही मान्य झालं नाही. आणि 31,000 कोटी रुपयाची मदत जी अतिवृष्टीच्या वेळेस सरकारने जाहीर केली होती, त्यात फक्त 11 ते 12,000 कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले. देवेंद्र फडणवीस साहेब बोलले होते 15,000 कोटी हे विमा कंपन्या देतील, पण दुर्दैवाने विमा कंपन्यांनी काहीही पैसे तिथं शेतकऱ्याला दिले नाहीत. आता आपण फक्त या जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर 2023 खरीपमध्ये जे नुकसान झालं होतं आणि त्या अटी होते, ट्रिगर होते, म्हणून आपल्या या जिल्ह्याला 297 कोटी मिळाले होते 3 लाख शेतकऱ्याला. खरीप 2024 मध्ये नुकसान जे झालं होतं त्याच्यामध्ये 251 कोटी 1,82,000 शेतकऱ्याला मिळाले होते. आणि जेव्हा खऱ्या अर्थाने खूप मोठं नुकसान झालं, शेतकऱ्याची अपेक्षा होती की विमा कंपन्याकडनं मदत व्हावी, सरकारकडनं मदत व्हावी, तेव्हा 2025ला 19 कोटी रुपये फक्त विमा कंपनीकडनं तिथं दिले. म्हणजे नफाखोरी विमा कंपन्याची व्हावी, मदत आर्थिक त्यांना व्हावी, यासाठी त्यावेळेस सुद्धा सामान्य शेतकऱ्यांवर अन्याय झाला होता. आणि कर्जमाफीच्या अंतर्गत आता सुद्धा इथं असणाऱ्या आणि महाराष्ट्रातल्या 36 ते 40 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होतो. म्हणून शेतकऱ्यांच्या वतीने आज आम्ही सर्वांनी मिळून हा लढा उभा केलेला आहे. त्यामुळे सरकारला पुनश्च एकदा आम्ही विनंती करतो की कृपा करून तुम्ही या शेतकऱ्यांवर जी अडचण आलेली ती सोडवायची असेल तर पूर्णपणे सरसकट कर्जमाफी तिथं करण्यात यावी. आणि आपल्या या जिल्ह्यामध्ये आपण बघितलं तर इथली डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक चांगली असल्यामुळे बहुतांश निधी हा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेच्या मदतीने दिला गेला आहे. 2690 कोटी रुपये या जिल्ह्यामध्ये वाटण्यात आलेले आहे बँकेकडनं 2023-24 मध्ये. त्यातले 1738 कोटी एकूण 64% रक्कम ही डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेकडनं दिली गेली आहे. आणि बाकी आकडा हा नॅशनलाइज बँकेचा आहे. तुमची पत्रकार परिषद झाल्यानंतर आमच्या पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर धीरज देशमुख जे चेअरमन आहेत डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेचे, त्यांना जाऊन आम्ही भेटणार आहोत. बँकेत जाऊन चर्चा करून बँकेकडनं अजून काय आम्हाला माहिती मिळते, किती लोकांना न्याय मिळेल, किती लोकांवर अन्याय मिळेल, ती माहिती मिळाल्यानंतर नक्कीच ती माहिती आपल्या सर्वांना मी देईल. धन्यवाद.